आज तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण तुम्हाला ना निसर्ग दाखवणार आहे. आपल्या इथालचा कसा निसर्ग आहे हे बघू शकता इथं समोर. आता आपण आलो होतो मासे घ्यायला, बघू शकता. अजून समोर लई आहे. तिथून खाली बी एक युनिक नजारा आहे. इथून असं खालून पाणी जातं. हेच तुम्ही इथं बघू शकता कसं दिसतंय हे बोळीतून. खूप भारी आहे. इथं बोटिंग बी करता येते. समोर पैसे देऊन आपण बोटिंग नाही करणार, मासे घेऊन घरी जाणार. मस्तपैकी चाललोय आता पुढं मासे घ्यायला. तिथं बघू शकता एक छोटीशी बोट आहे. आता आपण घोड नदीपाशी आहे आणि त्याच्यावर इथं चिंचणी धरण बांधले. इथं पप्पा आहे, मासे घ्यायला चाललं. तिथं मम्मी. खूप मस्त निसर्ग आहे गाईस. लय कुठं लांबपर्यंत लांब पाणी आहे, फार लय मस्त आहे. इकडे धरण आहे, लय भारी व्ह्यू येतोय आणि समोर माशीचं लय भारी बघू शकतो. इथं आपण पोहोचलोय आता माशाच्या दुकानापाशी मस्तपैकी. आता आपण चाललोय राहू नाहीतर कटला घ्यायला. हे काका आपल्या सगळं आपण त्यांना फोन लावून सांगितलं होतं. इथं आता इथं रव आणि बघणारे. हां, रव आणि कटला. आमच्या पुण्याच्या बाजूला कसलं पण देतात. मग काय चिलपे काढले मोठा. हा गेला होता त्या दिवशी आणायला, ते एका बाईने दिला. कधी आत्ता पकडल्या का? आत्ता पकडल्या काय? खायला कोणतं चांगलं रव का काटला? दोन्ही चांगलं. मास काटा कमी कोणतं? काटा दोन्ही तर कमीच राहतात. तरी याच्यात एक आहे रवचे, तो काट्याचा असतो आणि काही कमी काट्याचे. रव का? हा, आणि काटला कटलेला नाही, कटलेलाही कमी काटा निघतो. रव पेक्षा का? हा, कटला जसा का बघू शकता. एवढा मोठा कटला. ना म्हणा कटला घेऊ का? कटला चांगला लागेल का रव पेक्षा? हा, रवपेक्षा चौदात लागते. तुम्हाला रव घ्या, कटला घ्या, दोन्ही घ्या. नाही आता तुम्हाला माहिती हो चव कोणती चांगली. आम्ही ते चिलापीच खातो जास्त करून. तुम्ही हे मासे खाल्ले परत म्हणता ना येतं नानाला आम्हाला कटला नाही तर येताना. हा ना. हा, ते बघू शकता एवढा मोठा कटला घेतलाय मी हातात. जिवंत येऊ. कोणाकडून घेतला? यांच्याकडून घेतला. बघा या काकांनी दिलाय आम्हाला. थोडासा आहे ना. बघू शकते इथं मासे घेतले ते लय जड पिशवी. इथं मम्मी बी चालले आता समोर. परवरती गाडी लावली, तिथपर्यंत जायचंय आणि पप्पा बी येत मागं येते ते चालत. लय भारी मासे आहेत, एकदम ताजे ताजे. तुम्ही बघितलं असणार. तर मासे घेऊन चाललोय आता. रवा घ्यायला चाललोय या दुकानात. तिथं बघू शकता मासे आणले ते किचनमध्ये. आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. काय आणलं इथं? माझा बघ मोठा पिकलेले नाही.